की पुढची जी काही जगाची वाढ आहे तर ती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असणार. बजेटचे 4 मेन स्टेक होल्डर्स असणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी तेजस्विनी, डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, TC कॉलेज बारामतीची विद्यार्थिनी. तुमचं या पॉडकास्ट शोमध्ये स्वागत करते. 1 फेब्रुवारीला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025-26चे बजेट सादर केले. तेव्हापासून या अर्थसंकल्पाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ते या अर्थसंकल्पाचं कौतुक करत आहेत, तर काही विरोधक त्यावर टीका टिप्पणी सुद्धा करत आहेत. परंतु बजेट म्हणजे काय, ते का सादर केलं जातं, याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, यावर्षीच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर भर दिलेला आहे आणि त्याचा आपल्या सर्वसामान्य जनतेवर कसा परिणाम होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि अभ्यासक कृष्णा कुलकर्णी सर. तर नमस्कार सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. सर्वप्रथम नुकतंच बजेट सादर झालेलं आहे आणि त्याबद्दल खूप सारी चर्चासुद्धा सुरू आहे. तर त्या संबंधित पहिला प्रश्न आहे की बजेट म्हणजे नक्की काय, किंवा ते का सादर केलं जातं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होतो? सर्वप्रथम जर्नलिझम विभागाच्या विद्यार्थ्यांनी एवढ्या महत्त्वाच्या विषयावर एक चांगलं पॉडकास्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बजेट म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था चालवत असताना 2 प्रमुख धोरणांचा अवलंब केला जातो. एका धोरणाला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण असं म्हणतो, आणि दुसरं धोरण असतं त्याला आपण मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण असं म्हणतो. तर राजकोष धोरण याचा अर्थ जे आपल्या राज्याच्या कोशाशी म्हणजेच देशाच्या खजान्याशी संबंधित आहे. मग देशाच्या तिजोरीत पैसे कसे येतात, ते पैसे कसे खर्चले जातात, तर याविषयीचं धोरण म्हणजे राजकोषीय धोरण. तसे त्या धोरणाचे अनेक इन्स्ट्रुमेंट्स किंवा साधनं आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे आपला जो अर्थसंकल्प आहे. जसं मौद्रिक धोरणाचा प्रमुख हा देशाच्या मध्यवर्ती बँकेचा गव्हर्नर असतो, तसंच देशाच्या राजकोषीय धोरणाचा प्रमुख हा देशाचा अर्थमंत्री असतो. आणि हा देशाचा अर्थमंत्री येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये, म्हणजे बजेट जरी आता फेब्रुवारीमध्ये सादर होत असलं तरी या बजेटमधून ज्या काही बदल सुचवलेले आहेत हे 1 एप्रिल 2025पासून सुरू होणारे आर्थिक वर्ष जे 31 मार्च 2026पर्यंत चालणार आहे, त्यासाठीचे हे बजेट मधले सगळे प्रस्ताव असतात. तुम्हाला माहिती आहे की आपला कारभार देशाचा राज्यघटनेनुसार चालवला जातो आणि राज्यघटनेतल्याच 112व्या कलमानुसार हा जो अर्थसंकल्प मांडावा लागतो. देशामध्ये वेगवेगळे निधी असतात, त्यापैकी एक कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया, ज्यामध्ये भारत सरकारचा प्रामुख्यानं पैसा सर्व येत असतो. त्या निधीमधून, त्या अकाउंटमधून सरकारला ते पैसे खर्चण्याची परवानगी लोकसभेमधून घ्यावी लागते. आणि मग ती परवानगी घेण्यासाठी हे एक प्रकारचं वित्त विधेयक 112व्या कलमानुसार सादर केलं जातं. याच्यावर एक साधक बाधक चर्चा होते आपल्या लोकसभेमध्ये की कोणत्या प्रकारच्या कर सरकारने प्रस्तावित केलेले आहेत, त्यात काय बदल केलेले आहेत, कुठल्या विकासाच्या योजना किंवा कुठल्या भांडवली खर्चाच्या योजना यामध्ये केलेल्या आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर मग सरकारचं जे काही बजेट असतं किंवा जे फायनान्स बिल असतं, ॲप्रोप्रिएशन बिल आहे, तर त्याला लोकसभा मंजुरी देते आणि लोकसभेने ही मंजुरी दिली मग त्यानंतर सरकारला 1 एप्रिलपासून हे खर्चण्याला परवानगी मिळते. सुरुवातीला हे 28 फेब्रुवारीला सादर व्हायचं आणि पुढे त्याला चर्चेला वेळ कमी मिळायचा किंवा वेगवेगळ्या विभागांना पैसे मिळायला विलंब लागायचा. त्यामुळं मग सध्या थोडंसं बजेटची तारीख प्रीपोन करून मागच्या 2017-18पासून हे बजेट 1 फेब्रुवारीला सादर केलं जातं. हे झालं बजेटबद्दल. आता आपण अर्थसंकल्पातलं जे आर्थिक वर्ष 2025-26चं बजेट आहे तर त्याकडे येऊया. तर असं म्हटलं जातं आहे की या बजेटमधून सरकारने जे म्हणजे युवक आहेत किंवा जे नवीन व्यवसाय सुरू करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले, तर ते नक्की कसं केले?
यावर्षीचं जे बजेट निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं आहे त्यात त्यांनी सांगितलेलं की यावर्षीच्या बजेटचे 4 मेन स्टेक होल्डर्स असणार आहेत. मग त्या स्टेक होल्डर्सपैकी पहिला आहे गरीब, दुसरा आहे यूथ, तिसरा आहे अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि चौथी आहे नारी. तर अशी GYAN असं जर आपण जोडलं तर या 4 घटकांवर सरकारने विशेषतः फोकस केलेला आहे. आणि हा फोकस करत असताना युवकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं यासाठी वेगवेगळे बदल त्यांनी प्रस्तावित केलेले आहेत. जसं की स्कॉलरशिप्सची संख्या वाढवलेली आहे. IITs IIMमध्ये असतील तर त्यापैकी 25,000पेक्षा वेगवेगळे प्रोजेक्ट्स नवीन देणार अशा प्रकारची योजना त्यामध्ये आणलेली आहे. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून युवकांना जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी MSME क्रेडिट कार्ड नावाची योजना काढलेली आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे MSMEची जी व्याख्या होती आत्तापर्यंत तर 1 करोड रुपयांपेक्षा जे छोटे उद्योग असायचे त्यांना आत्तापर्यंत सूक्ष्म उद्योग असं म्हटलं जायचं. त्या व्याख्येत यावर्षी बदल केलेला आहे आणि त्यानुसार आता 1च्या ऐवजी 2.5 कोटी रुपयांपर्यंतचे जे उद्योग असतील ते आता अशा प्रकारे छोट्या उद्योगामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. विशेषतः जे तरुण आता प्रामुख्याने जॉबला लागत आहेत सुरुवातीलाच त्यांच्यावर करांचा मोठा आघात होतो. तर यावेळेस आपण कदाचित त्या गोष्टीकडे परत येऊही की 12 लाख रुपयांपर्यंत जे उत्पन्न आहे तर त्याचाही फायदा युवकांना होणार आहे. तर अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहित करण्याचा आणि स्वयंरोजगाराकडे वळण्याचा जो मार्ग आहे तो शासनाने या बजेटमधून प्रशस्त केला. सर, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा त्यातला प्रमुख व्यवसाय समजला जातो. तर त्या क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी आहेत? बरोबर, खूपच चांगला प्रश्न आहे. कारण की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं आपण म्हणतो किंवा अजून सांगायचं तर इंडियाज कल्चर इज ॲग्रिकल्चर असं सुद्धा आपण अनेकदा म्हणतो. कारण की आजसुद्धा जवळपास 46 ते 50% भारताची लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळं कुठल्याही पद्धतीच्या विकासाच्या योजना असतील तर त्याच्या केंद्रस्थानी शेतकरी हा असलाच पाहिजे. त्यामुळे याही बजेटमध्ये अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यावर भरपूर फोकस केलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं सांगायचं झालं तर आत्मनिर्भर इन पल्सेस नावाची एक सरकारने थीम दिलेली आहे. म्हणजे विशेषतः ज्या डाळी आपण खातो त्यामध्ये तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, उडीद डाळ असेल तर ह्या व्हेजिटेरियन लोकांसाठीचा हा प्रोटीनचा महत्त्वाचा स्रोत आहे. पण या बाबतीत भारताची आत्मनिर्भरता नाही. डाळी असतील, तेलबिया असतील आपल्याला सध्या त्या मोठ्या प्रमाणावर आयात कराव्या लागतात. त्यामुळं सरकारने यावेळेस ठरवलेलं आहे की आपण या सेक्टरवर फोकस करायचा आणि ज्या ट्रॅडिशनल भागांमध्ये या डाळींचं उत्पादन घेतलं जातं तर तिथं आणखीन काही चांगल्या पद्धतीने त्यामध्ये काही बदल करता येतील का हा एक सरकारचा प्रयत्न आहे. याचबरोबरीनं एक महत्त्वाचा प्रोग्राम सरकारने सुरू केलेला आहे. एक हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम नावाचा प्रोग्राम 1965मध्ये आपण सुरू केला होता. याच प्रकारचा एक नवीन हाय यील्ड व्हरायटीजचा प्रोग्राम भारतातील 100 जिल्ह्यांमध्ये सरकार स्वतः बियाणं पुरवणार आहे आणि त्याच्या माध्यमातून काही फोकस्ड पिकांवर प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड नावाची योजना ऑलरेडी सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्या अंतर्गत आत्तापर्यंत 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जात होतं. तर या वर्षीपासून ती मर्यादा 3 लाखाच्या ऐवजी 5 लाख अशी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीनं प्रधानमंत्री धनधान्य नावाची योजनासुद्धा आलेली आहे ज्यामध्ये 100 जिल्हे ज्यामध्ये प्रामुख्यानं कृषी क्षेत्रावर भर दिलेला आहे तर अशा जिल्ह्यांसाठी ती फोकस्ड योजना आहे. त्याचबरोबरीनं कॉटनच्या बाबतीमध्ये भारत कॉटनचा प्रोड्युसर पण एक मोठा देश आहे आणि जगातला सगळ्यात मोठा कन्झ्युमर आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की जगातल्या टेक्स्टाईल व्यवसायाचं एक हब भारतामध्ये आणि त्यासाठी मिशन फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॉटन सीड्स कॉटन
यासाठी एक मोठं मिशन सुरू आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे एक सुपर फूड भारतामध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि ते सुपर फूड म्हणजे मखाना. तर मखाना म्हणजे कमळाच्या बिया असतात त्या आणि त्यांचं जगातलं 90% मखानाचं प्रोडक्शन हे भारतातल्या बिहारमध्ये होतं. तर त्याच्यावर फोकस ठेवून नॅशनल मिशन ऑन मखाना असं एक मिशन काढलेलं आहे. मखाना डेव्हलपमेंट बोर्ड काढलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत त्याची शेती करण्यासाठी जास्त प्रोत्साहन दिलं जाते. तो भारतासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठा एक्सपोर्टचा सुद्धा माध्यम असेल आणि विशेषतः बिहारसारख्या ग्रामीण भागामध्ये एक मोठी ऊर्जा त्यामुळे निर्माण होणार आहे. शेतीसोबतच आरोग्यसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर या अर्थसंकल्पात आरोग्यविषयी कोणत्या नवीन योजना इंट्रोड्यूस केलेल्या आहेत? तर आरोग्यविषयक सध्या ज्या योजना सुरू आहेत ते सरकारने सुरूच ठेवलेल्या आहेत. जसं मातृत्व वंदना असेल किंवा नॅशनल रूरल हेल्थ मिशन आहे. त्या योजनांसाठीचं जो काही अलोकेशन असतं ते पहिल्यापेक्षा जास्त वाढून मिळालेलंच आहे. पण यावेळेस सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 किंवा ही एक योजना ग्रामीण भागामध्ये ज्या अंगणवाड्या चालवल्या जातात तर त्या अंगणवाड्या जास्त सक्षम करण्यासाठी, कारण की अंगणवाड्यामधून प्रामुख्यानं नवजात अर्भक म्हणजे जे लहान बालकं असतात 3 वर्षांपर्यंतची त्यांच्यासाठी आणि जे लॅक्टेटिंग मदर्स असतात म्हणजे ज्या गरोदर आहेत किंवा ज्यांची डिलेवरी झालेली आहे अशा महिलांसाठी काही पोषण आहार पुरवला जातो आणि त्यामध्येच एक जास्त सकस आहार त्यांना पुरवता यावा, त्या अंगणवाड्यांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी सरकारने मोठी पावलं घेतलेली आहेत. आरोग्य क्षेत्राविषयी आणखीन सांगायचं तर सरकारने यावेळेस जे मेडिकल कॉलेजेस आहेत तर त्यांची संख्या येणाऱ्या काळातील गरज लक्षात घेता यावर्षी 10,000 मेडिकलच्या सीट्स वाढवून दिलेल्या आहेत. आपण जाणतो की सीट्स कमी असल्यामुळं नीटसारख्या परीक्षेमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा असते. ती थोडंसं ॲड्रेस करण्यासाठी 5 वर्षामध्ये सरकार 75,000 सीट्स वाढवणार आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि त्यापैकी 10,000 सीट्स वाढवण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो या वर्षीच्या आपल्या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीनं जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत तिथं डे केअर कॅन्सर सेंटर्स सुद्धा उघडण्याला सरकारने परवानगी दिलेली आहे. तर त्यामुळं विशेषतः जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत ज्यांच्यासाठी वेदना असह्य होतात आणि काही प्रमाणात तरी त्यांना डे केअर मिळावी यासाठीची ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि कदाचित काही औषध जे आहेत कॅन्सरवरचे त्याच्यावरचे कस्टम ड्युटी पण काढलेली आहे. बरोबर. कारण की बऱ्यापैकी औषधं जी कॅन्सरवरची आहेत ती इम्पोर्ट होतात आणि त्यामुळे त्यावर कस्टम्स ड्युटी असल्यामुळं ती औषधं महाग होतात. मागे देखील अशाच प्रकारे अँजिओप्लास्टीसाठी लागणारी जी स्टेंट असते तर ती अतिशय महाग असायची. सरकारने त्याचे किमतीमध्ये रॅशनलायझेशन केलं आणि सुसह्य झालं आहे लोकांसाठी अँजिओप्लास्टी. कदाचित कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा याच प्रकारे चांगला बदल यामधून होईल. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जो चर्चेत आलाय तो म्हणजे टॅक्स. तर या टॅक्स व्यवस्थेमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत? टॅक्स हा सगळ्या जनतेच्या जिव्हाळ्याचा विशेषतः जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. टॅक्सेस जे कलेक्ट केले जातात त्यामध्ये 2 प्रमुख टॅक्सेस असतात, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट टॅक्सेस. या दोन्ही टॅक्सेसच्या बाबतीमध्ये या बजेटमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत. त्यातला प्रमुख बदल जो इन्कम टॅक्सविषयी आणि ज्याची खूप चर्चा आपण आज ऐकतोय तो म्हणजे 12 लाख रुपयांपर्यंतची जी काही इन्कम आहे तर ती टॅक्स फ्री आहे अशा प्रकारची घोषणा या बजेटमधून करण्यात आली. खरं तर आणखीन तिला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न केला तर 12 लाख रुपयांपर्यंत जो 60,000 रुपये टॅक्स लागत होता तो आताही लागणारच आहे. पण सरकारने ते 60,000चा टॅक्स रिबेट म्हणजे एक रिफंड केल्यासारखा किंवा तो सूट दिली आहे अशा प्रकारचा तो केलेला आहे. आणि हे जे बदल आहेत तर ते तिथपासून पुढे म्हणजे जे आत्तापर्यंतचे हायेस्ट इन्कम स्लॅब होता 30% तर सर्वच स्लॅब्समध्ये सरकारने वाढ केलेली आहे आणि त्यामुळं केवळ 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाच नाही तर अगदी
जास्तीत जास्त उत्पन्न असणाऱ्या 30 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या सवलतींचा खूप लाभ मिळेल. विशेषतः सरकारने जास्तीत जास्त लोकांची जी डिस्पोजेबल इन्कम आहे, म्हणजे व्ययशक्य उत्पन्न, म्हणजे लोकांना खर्चण्यासाठी जे पैसे उपलब्ध असतात, तर ते पैसे अधिकाधिक उपलब्ध व्हावेत, विशेषतः मिडल क्लासची स्पेंडिंग वाढावी, यासाठी सरकारने हा बदल प्रस्तावित केलेला आहे. आणि या बदलाचा मोठा फायदा येणाऱ्या 1-2 आर्थिक वर्षांमध्ये आपल्याला गाड्यांची विक्री असू द्यात, घरांचं कन्स्ट्रक्शन असू द्यात, फ्लॅट्सची विक्री असू द्यात, यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल. विशेषतः जे FMCG मार्केट असतं, तर त्या मार्केट्समध्ये सुद्धा आपल्याला याचा बदल दिसून येईल. इन्कम टॅक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्याचे जे इन्कम टॅक्स आहेत, जी पूर्ण कायदा आहे आपला, तो इन्कम टॅक्स हा अतिशय क्लिष्ट कायदा आहे. खूप मोठी पुस्तकं, त्यामधले जे जार्गन्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत किंवा कायदे आहेत, तर ते थोडेसे क्लिष्ट आहेत. तर ते पूर्ण बदल करण्यासाठी डायरेक्ट टॅक्स कोडवर बरेच वर्षांपासून काम सुरू होतं. त्याच अनुषंगाने या बजेटमध्ये अशी घोषणा झालेली आहे की हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे, तर ह्याच्यामध्ये न्यू इन्कम टॅक्स बिल इंट्रोड्यूस केलं जाणार आहे. आणि या न्यू इन्कम टॅक्स बिलमुळं येणाऱ्या काळात इन्कम टॅक्स भरणं जास्त सोपं होणार आहे. त्याचबरोबरीनं सध्या टॅक्स भरत असताना 2 प्रकारे आपण टॅक्स भरतो, एक ओल्ड टॅक्स रिजीमनुसार आणि एक न्यू टॅक्स रिजीमनुसार. तर सरकारचा फोकस आहे की जास्तीत जास्त लोकांनी न्यू टॅक्स रिजीमकडे वळलं पाहिजे. आणि हे जे बदल प्रस्तावित केलेले आहेत, तर त्यामुळं न्यू टॅक्स रिजीमकडे आपोआप जास्तीत जास्त लोक येतील. आणि त्यामुळं मग उत्पन्नाचे पुरावे द्या, गुंतवणुकीचे पुरावे द्या, ही जी मध्यमवर्गीयांची कटकट असते, तर ही बरीचशी कटकट आता कमी होताना दिसेल. भारतातली जी टॅक्स व्यवस्था आहे ती थोडीशी आणखीन सोपी होताना आपल्याला दिसेल. तर सर, मग अशी तुम्ही जसं म्हणलात की या अर्थसंकल्पात प्रमुख 4 व्यक्तींवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर त्यातलं एक म्हणजे महिलासुद्धा आहेत. तर महिला सबलीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना नवीन आखलेल्या आहेत? महिला हा लोकसंख्येतला अर्धा भाग रिप्रेझेंट करतात. आणि महिलांसाठी फोकस ठेवणं हा एक सरकारचा प्रमुख हेतू आहे. आपण बघितलं की एक ग्रॉस वर्कफोर्स पार्टिसिपेशन रेट नावाची एक संकल्पना असते की त्यामध्ये एकूण जितक्या महिला आहेत त्यापैकी किती महिला ॲक्च्युअली कामासाठी बाहेर जातात. म्हणजे महिला घरात तर काम करतातच, पण त्यातून अर्थार्जन होत नाही. आपल्या इथं अर्थशास्त्रामध्ये लेबर फोर्स म्हणजे जिथं तुम्ही बाहेर जाऊन कितीतरी काम करता आणि त्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतात. तर ह्यामध्ये विमेनचा वर्कफोर्स पार्टिसिपेशन रेट भारतात खूप कमी आहे. आणि तो 70% महिलांनी घराबाहेर पडून काहीतरी जॉब्स, व्यवसाय केले पाहिजेत, हा सरकारचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी अनेक योजना यामध्ये प्रस्तावित केलेल्या आहेत. विशेषतः प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम ऑलरेडी चालवला जातो की ज्या महिलांना घरगुती स्वरूपात काही व्यवसाय सुरू करायचे आहेत, तर अशा महिलांसाठी 35% सबसिडी देणारी ती योजना आहे PMEGP. त्यासाठीचं आवंटन वाढवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबरीनं जे विशेषतः दलित आणि आदिवासी असतील किंवा इतरही वर्गातल्या ज्या महिला आहेत, तर त्यांच्यासाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचे 5 लाख महिलांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याविषयीचा सरकारची योजना आहे. त्याचबरोबरीनं लखपती दीदी नावाची सध्या योजना सुरू आहे की जी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. जवळपास 2 कोटी महिलांनी आत्तापर्यंत त्या लखपती दीदी योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांची मर्यादा यावर्षी 3 कोटी महिलांपर्यंत, म्हणजे आणखीन 1 कोटी महिलांना आणखीन त्या योजनेचा लाभ प्रस्तावित केलेला आहे. आपण बघत असाल तर ग्रामीण भागामध्ये जी घरं बांधली जात आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतून, त्या घरं जर महिलांच्याच नावावर असावीत असा सरकारचा आग्रह आहे. तर त्यामुळं देखील अनेक अर्थाने सरकार महिलांसाठी जे प्रयत्न करते. त्याचबरोबरीनं जे प्रधानमंत्री कौशल विकास योजना सुरू आहेत, त्याचबरोबरीनं दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल योजना आहे, या अंतर्गत देखील महिलांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कौशल्य कसं देता येईल याकडे सरकारचा प्रयत्न आहे. आणि हे बरेचसे बदल चांगल्या प्रकारे सरकारने प्रस्तावित केलेले आहेत.
महिलांसोबतच म्हणजे हे सगळे घटक सोडून म्हणजे आतापर्यंत जे क्वेश्चन झाले आपले ते सोडून MSME ह्या क्षेत्रावर सुद्धा भर दिलेला आहे सरकारने. तर हे नक्की क्षेत्र कोणते आणि त्यात काय काय बदल झालेले आहेत आणि कोणत्या योजना सरकारने आता नवीन हे केलेले आहेत? MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. मायक्रो म्हणजे सूक्ष्म उद्योग, मीडियम म्हणजे मध्यम आणि ह्या स्मॉल म्हणजे लघु उद्योग. तर ह्यांच्यासाठी एक वेगळं मंत्रालय भारतामध्ये आहे बऱ्याच काळापासून. तर कारण की मोठे उद्योग जे असतात तर त्यामध्ये रोजगार जास्त तयार होत नाही, पण त्यासाठी भांडवल खूप लागतं. तर जर जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हायची असेल तर लघु किंवा सूक्ष्म किंवा मध्यम उद्योग आहेत तर यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक आली पाहिजे आणि ते वाढले पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्न करते. जास्तीत जास्त उद्योगांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं यासाठी उद्यम आधाराची योजना मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे, ज्यामुळं कर्ज घेणं, कर्जाची परतफेड करणं आणि ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे अशा लोकांना वाढीव कर्ज मिळणं. तर अशा प्रकारचं एक चांगलं क्रेडिटचं नेटवर्क या ह्याच्यामध्ये प्रस्तावित आहे. ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना आहे त्याप्रमाणे MSME सेक्टरसाठी सुद्धा एंटरप्रेनर क्रेडिट कार्ड्सची योजना यावर्षी सरकारने प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे विशेषतः वर्किंग कॅपिटलसाठी लागणारी जी गरज असते तर ती गरज चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहे. त्याचबरोबरीने MSMEची जी व्याख्या होती आत्तापर्यंत त्या व्याख्येमध्ये देखील सरकारने बदल प्रस्तावित केलेले आहेत. त्यामुळं MSMEमध्ये ज्या आधुनिक मशिनरीज आणायच्या तर त्यामध्ये देखील लघु उद्योगांना ज्या सवलती असतात तर आत्तापर्यंत 1 कोटी रुपयापर्यंतपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुमचं कॅटेगरायझेशन स्मॉल किंवा मीडियम एंटरप्राइजेसमध्ये व्हायचं. तर ते आता ती मर्यादा 2.5 कोटींपर्यंत केल्यामुळं या उद्योगांना जास्त आधुनिक होणं शक्य होणार आहे. त्याचबरोबरीनं 2-3 सेक्टर्स आहेत ज्यावर सरकारने फोकस केलेला आहे. त्यामध्ये लेदर इंडस्ट्री हा भारतातला खूप पारंपरिक उद्योग आहे आणि कानपूर असेल, आग्रा असेल किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल, प्रत्येक राज्यामध्ये काही गावं असतात की जी लेदर उद्योगासाठी प्रसिद्ध असतात. तर त्यांच्यासाठी वेगळं मिशन लॉन्च केलेलं आहे. टॉईज मेकिंगमध्ये सुद्धा आता जर बघितलं तर इतक्या वर्षांपर्यंत आपल्याकडे बऱ्यापैकी खेळणी चायनीज खेळणी असायची. मागच्या अनेक वर्षांपासून सरकारने फोकस केल्यामुळं टॉईज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता इम्पोर्टरच्या ऐवजी भारत आता एक्सपोर्टर बनतो आहे. विशेषतः जे फरचे टॉईज आहेत त्यांच्यावर सरकारने यावर्षी फोकस केलेला आहे. तर मायक्रो आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी हे बजेट खूप चांगला एक मिशन घेऊन आलेलं आहे. आणि एक विद्यार्थिनी म्हणून माझा एक क्वेश्चन आहे की म्हणजे अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काही योजना किंवा तरतुदी केल्या जातात का आणि असतील तर त्या कोणत्या, म्हणजे या संकल्पात त्या कोणत्या केलेल्या आहेत? शिक्षण क्षेत्रासाठी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा एज्युकेशन मिनिस्टर आपले असतात आणि त्यांच्या अंतर्गत अगदी कृषी क्षेत्रातलं शिक्षण असो, विद्यापीठीय शिक्षण असो, यासाठी वेगवेगळ्या बॉडीज काम करतात. तर निश्चितपणे शिक्षण क्षेत्रासाठी खूप मोठं बजेट आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सगळ्या योजना आहेत. यावर्षीच्या बजेटमध्ये केवळ शिक्षण नाही तर शिक्षणाबरोबर संशोधन हा एक फार महत्त्वाचा बदल सरकारने प्रस्तावित केलेला आहे. या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्राविषयी विशेषतः जसं म्हणलं मी संशोधनाविषयी अनेक बदल प्रस्तावित आहेत. PM रिसर्च फेलोशिप्स नावाच्या नवीन फेलोशिप IIT, IIM आणि आयसर नावाच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत नॅशनल रिप्यूटच्या त्यामध्ये खूप सुरू केल्या जाणार आहेत. त्याचबरोबरीनं 20,000 कोटी रुपयांचे रिसर्च ग्रँट्स विशेषतः ज्या प्रायव्हेट सेक्टरमधून येतील आणि उच्च शिक्षण असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये येतील यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. एक अटल टिंकरिंग लॅब्स नावाच्या लॅब ह्या भारतामधल्या 50,000 माध्यमिक शाळांमध्ये उभारण्यात येणार आहे आणि या अटल टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमातून लहान वयातच मुलांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठीची ती योजना आहे. याचबरोबरीनं ज्ञान भारतम या नावाने भारताचं जे काही पारंपरिक ज्ञान आहे त्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टम म्हणतो. तर त्या इंडियन नॉलेज सिस्टम
मध्ये असणारं जे ज्ञान आहे ते वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावं यासाठी ते मिशन काम करणार आहे. आणि या सगळ्या बदलामुळं विशेषतः संशोधन क्षेत्राला जास्त प्रोत्साहन मिळेल. IIT-मध्ये देखील जसं मगाशी मी सांगितलं की मेडिकल कॉलेजेसमध्ये 10,000 नवीन सीट्स वाढवण्यात येणार आहेत. याच प्रकारे IIT-मध्ये देखील कॅपॅसिटी एक्सपान्शनची सरकारची योजना आहे. आणि या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामधून कोणत्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता आलेल्या नाहीत किंवा तुमच्या मते कोणत्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले किंवा कमी लक्ष दिलं गेले? शासन जेव्हा धोरण निश्चिती करते तर यावेळेस हे जे काही अर्थसंकल्प सादर होतो, अर्थसंकल्पाच्या पूर्वी भारताचं आर्थिक सर्वेक्षण सादर होत असतं. आणि या भारताच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये अगदी कृषीपासून ते निर्यातीपर्यंतच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा शासनाचा जो मुख्य आर्थिक सल्लागार आहे, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहे, तो त्याची टीम वित्त मंत्रालय अभ्यास करूनच हे सगळं निर्णय घेत असतं. त्यामुळं एखादं क्षेत्र दुर्लक्षित राहतं असं मी म्हणणार नाही. पण ज्या क्षेत्राकडे खूप फोकस देण्याची गरज आहे आणि जिथं आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत, विशेषतः चीनसारखे देश आहेत, तर त्यांच्याशी आपण नेहमी तुलना करतो. पण तसं करताना आपण जर बघितलं तर आपण एक्सपोर्ट्सवर जेवढं फोकस करायला पाहिजे आणि जी खूप भूक असली पाहिजे आपल्या एंटरप्रेन्युअर्समध्ये की आपण एक्सपोर्टेबल सरप्लस तयार केला पाहिजे. सध्या काय होतं की आपण इतक्याच वस्तू तयार करतात जितक्या भारतासाठीच पुरेशा आहे, जे कदाचित त्याही कमी पडतात म्हणून आपण दुसऱ्या देशातून मागवतो. तर आपल्याला पाहिजे काय, तर जसं चीनमध्ये मोबाईल्स तयार करताना आम्हाला फक्त चीनमध्ये विकायचे तर असं ते विचार करत नाही. आम्हाला जगातल्या प्रत्येक माणसाच्या हातात चायनीज फोन ठेवायचा आहे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. तर अशा अजून इंडियन ग्लोबल कंपनीज तयार नाही झालेल्या आहेत की ज्या कंपनीजचं एखादं प्रोडक्ट जगातल्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये आहे. ज्यात आपण बघितलं की आपण कुठलाही टॅब वापरत असू, मोबाईल वापरत असू, तर अँड्रॉईड किंवा आपण ॲपलचे फोन्स वापरतो, मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टम वापरतो, पण असा एकही प्रोडक्ट नाही जो जगात भारतातला आहे म्हणून तो वापरला जातो. तर मग ही जोपर्यंत असे ग्लोबली ज्यांची डिमांड आहे अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आपण वापरत नाही तर तोपर्यंत म्हणजे जगाचं लक्ष आपल्याकडे येणार नाही. एक वेळ अशी होती इतिहासामध्ये की जगाच्या आयात निर्यात व्यापाराच्या 24% व्यापार भारताचा वाटा असायचा आणि आज तो वाटा 1.5% कमी आहे. जे ज्या देशामध्ये जगातली 17% लोकसंख्या राहते त्या देशामधून जगासाठी किती निर्यात झालं पाहिजे, तर त्याच्या म्हणजे 17% लोकसंख्या आणि 1.5% एक्सपोर्ट, म्हणजे हा एक फार मोठा मला वाटतं विरोधाभास आहे. आणि शासन प्रयत्न करत नाही अशातला भाग नाही, पण हे प्रयत्न फार तोकडे आहेत. आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिफॉर्म्स आणि ते जास्त वेगाने घेऊन गेल्याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेला जे कधी काळचे जे स्वर्णिम दिवस आहेत तर ते दिवस येण्यासाठी खूप रिफॉर्म्सची गरज आहे असं मला वाटतं. तुमच्या मते यावर्षीचा अर्थसंकल्प जो आहे त्याबद्दल तुमचं मत काय आणि त्यात कोणत्या क्षेत्रावर भर दिला जाऊ शकत होता तो दिलेला नाही असं तुम्हाला वाटते? मला वाटतं विशेषतः म्हणजे अर्थसंकल्प तसा बॅलन्स्ड आहे आणि तो वित्तीय शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे. म्हणजे एक मोठा कायदा 2003 या वित्तीय शिस्तीविषयी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट नावाचा कायदा संमत झाला होता. त्यानुसार एखाद्या देशाची किंवा आपल्या देशाची वित्तीय तूट जी आहे म्हणजे कर्ज न घेता असणारं सरकारचं जे उत्पन्न आहे आणि सरकारचा खर्च आहे यांच्यातला जो फरक आहे त्याला वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट असं म्हणतो. तो 3% आत असायला पाहिजे. कोरोना काळाच्या पूर्वी आपण त्या पाथवर होतो 3% जवळपास, पण कोरोना काळामध्ये अचानक सगळं प्रोडक्शन थांबलं आणि सरकारचा खर्च मात्र वाढला. मग त्यामुळे ती वित्तीय तूट खूप वाढली, ती 6% जास्त गेली. मग ती 6%वरून मग मागच्या अर्थसंकल्पापर्यंत ती 4.8 आणि या अर्थसंकल्पामध्ये ती 4.5 अशी प्रस्तावित आहे. तर जेवढी ही वित्तीय तूट जास्त असते तेवढं सरकारला कर्ज घ्यावं लागतं
आणि कर्ज घेतल्यामुळं मग त्या कर्जाची जी परतफेड करण्यासाठी मूळ कर्ज तर बाजूला राहू द्या, पण त्याचं व्याज देण्यासाठी शासनाचा यावेळेसचा जो अर्थसंकल्प आहे त्यापैकी 20% पैसे हे व्याजावर खर्च होतात. असेच पैसे हे सॅलरीवर किंवा पेन्शनवर खर्च होतात. फार कमी पैसे योजनांना आणि त्यापेक्षा फार कमी पैसे हे ज्याच्यातून खरोखर देश पुढे जातो अशा कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली जे काही खर्च आहे त्यावर खर्च होतात. त्यामुळं शासनाने यावेळेस वित्तीय शिस्त चांगली राखलेली असं मला वाटतं, पण अधिक नाविन्यपूर्ण मार्गांनी बदल करण्याची गरज आहे. विशेषतः जे इमर्जिंग सेक्टर्स आहेत, जसं आता काल परवा आपण पाहिलं तर डीपसीक नावाची जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मोठी यंत्रणा चीननी उभी केली, तर या प्रकारची यंत्रणा आपल्याकडे यायला पाहिजे. भारताला काही प्रमाणात आपण जर विचार केला तर एक यश मिळालेलं आहे UPIच्या बाबतीमध्ये. जगात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होत नाहीत जेवढे भारतामध्ये होतात, आणि याच्यासाठी जी प्रमुख यंत्रणा उभारण्याचं काम भारतातल्या रिझर्व्ह बँकेने आणि भारतातल्या बँकिंग सेक्टरने केलेलं आहे. याच प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा एक खूप मोठं काम करण्याची संधी येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे आहे. जर जगामध्ये जाऊन भारतीय इंजिनियर्स काम करू शकतात तर काही प्रमाणात आपण त्यांना आपल्या देशासाठी उपयोगात आणलं आणि त्यांना मोठी यंत्रणा आणि पैसे भांडवल उपलब्ध करून दिलं तर, कारण की पुढची जी काही जगाची वाढ आहे तर ती टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असणार आहे आणि त्याच्यासाठी भारताने देखील टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रोडक्ट्स येण्याची गरज आहे. विशेषतः डिफेन्सचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये भारतात खूप चांगलं काम सध्या सुरू आहे. FDI त्यामध्ये भारताने 100% अलाव केलेला आहे आणि भारतातल्या प्रायव्हेट सेक्टरला ते क्षेत्र खुलं केलेलं आहे. त्यामुळं आपण त्या मार्गावर आहोत की नाही असं मला विचारलं तर मी म्हणेन की आपण त्या मार्गावर, योग्य मार्गावर सध्या मार्गक्रमण सुरू आहे. फक्त मार्गक्रमणाचा जो पेस आहे की जी गती आहे तर ती गती शासनाने गतिशक्ती मिशनद्वारे वाढवायचा प्रयत्न केला आहे, पण ते आणखीन वाढवण्याचा एक अभ्यासक म्हणून मला वाटतं की अजून गती घेण्याची गरज. सर, थँक्यू. तुम्ही आम्हाला अर्थसंकल्पाबद्दल आणि अर्थसंकल्पाच्या संबंधित ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करण्यासाठी खूप चांगली आणि सोप्या भाषेत माहिती दिली. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. जर्नलिझम विभागाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या एवढ्या थोड्याशा रुक्ष वाटणाऱ्या विषयावर सुद्धा त्यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मुलांसाठी हा अर्थसंकल्प सोप्या भाषेत काय नवीन गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत तर यासाठी तुम्ही घेतलेले प्रयत्न निश्चितच खूप स्तुत्य आहेत. पुनश्च एकदा अभिनंदन. धन्यवाद. तर तुम्ही ही पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही मुलाखत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओजसाठी आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.